नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण शास्त्रोक्त पद्धतीने देवता विसर्जन कसे करावे ते पाहिले. तर आज आपण रोज पंचमहायज्ञ केल्याचे फायदे बघणार आहोत. पंचमहायज्ञ ही फार मोठी किमया आहे. खुद्द स्वामींनी व या मार्गाचे आद्य संस्थापक असलेल्या पूज्य ब्रह्मीभूत मोरे दादांचे गुरु पूज्यनीय श्री नारायणदास पिठले महाराजांनी ही फार मोठी सेवा आपल्याला दिलेली आहे व दररोज नित्यसेवेप्रमाणे पंचमहायज्ञ ही सेवा केल्याने ऋण, वैर, हत्या, तळतळाट, पितृदोष, वास्तुदोष, पूर्वकर्म, पूर्वसंचित प्रारब्ध, क्रियामान हे सर्व दोष जातात. ज्या व्यक्तीच्या हातून मुंग्या साखर खात नाही किंवा ज्या वास्तूत मुंग्या साखर उचलत नाही अशा व्यक्तीस दोष असतो. त्या वास्तूत प्रचंड वास्तुदोष असतो. चला तर मग आपण रोज पंचमहायज्ञ कसा करावा ते पाहू. पहिला यज्ञ असतो देवयज्ञ. दररोज सकाळी अग्नीला 1 चमचा शुद्ध तूप घालावे. म्हणजे आपण गॅसच्या बर्नरवर तर तूप आपल्याला टाकता येणार नाही. तर आपण काय करावं, एका कागदाला तूप लावून तो अग्नीने जाळावा, म्हणजे हा देवयज्ञ होईल. दुसरा यज्ञ म्हणजे ऋषीयज्ञ. दररोज गाईला 1 घास अन्न घालावे. म्हणजे गाईसाठी छोटी पोळी करावी व त्याबरोबर कुत्र्याची सुद्धा छोटी पोळी करून कुत्र्याला घालणे. त्याने आपल्या मुलांना नोकरी मिळण्यास काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तिसरा यज्ञ म्हणजे पितृयज्ञ. कावळ्याला दुपारी 12 वाजेनंतर एक घास अन्न द्यावे. म्हणजे आपल्या घराच्या गच्चीवर छोटी पोळी डिशमध्ये ठेवावी. चौथा यज्ञ म्हणजे मनुष्ययज्ञ. दररोज एक मनुष्यजीव किंवा आपल्याकडे आलेला पाहुणा यांना चहा, पाणी, जेवण, गोळ्या, बिस्किटं, चॉकलेट देऊन संतुष्ट करावा. पाचवा यज्ञ म्हणजे भूतयज्ञ. दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेस टाकावी. अशा प्रकारे आपण रोज न चुकता पंचमहायज्ञ केल्याने ऋण, वैर, हत्या, पितृदोष, वास्तुदोष, प्रारब्ध अशा अनेक प्रकारचे सर्व दोष जातात. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मनात कोणतेही प्रश्न किंवा शंका असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर तुमचं मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.